आता आजचं जे केंद्र आहे ते जसं अनन्याने सांगितलं तसं शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष केंद्र आहे. पण ह्या आठवड्यामध्ये अजून एक विशेष गोष्ट होती, ती म्हणजे श्री गजानन महाराज जे शेगावचे स्वामी ज्यांना म्हणायचं, त्यांची जयंती. म्हणजे आपण ज्याला जयंती असं नाही म्हणू शकत, कारण ऍक्च्युली त्यांचा जन्म कधी झाला असं कोणालाच माहिती नाही. पण त्यांचा प्रकट दिन या आठवड्यात होता. तर आपण उपासना तर आपली नेहमीची सगळी करणारच आहे. पण त्याच्या आधी हे प्रकट दिन म्हणजे काय? तर गंमत म्हणजे कसं, आपल्याला सगळ्यांना माहितीये की नाही, की आपण ज्या दिवशी बॉर्न झालो तो आपला बर्थडे होता. पण गजानन महाराजांच्या बाबतीत असं आहे की ते ऍक्च्युली त्यांचा जन्म कुठे झाला, कधी झाला, त्यांचे आई वडील कोण होते, ह्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये. पण मग प्रकट झाला म्हणजे दिन म्हणजे काय? तर ज्या दिवशी ते पहिल्यांदा लोकांना भेटले किंवा दिसले, तो हा दिवस म्हणून प्रकट दिन हा माघ सप्तमी हा दिवस आपण साजरा करतो. तर त्यांच्या जो प्रकट दिन आहे त्याच्यावरनं एक छान गोष्ट स्वामींनी सांगितली होती, की जेव्हा पहिल्यांदा बंकटलाल स्वामी म्हणून शेठ म्हणून जे होते, त्यांनी शेगावला राहणारे, त्यांनी जरा जेव्हा महाराजांना पहिल्यांदा बघितलं, तर ते अशी दुपारची वेळ होती, 12 वाजताची वगैरे एकदम. आणि एका गृहस्थांकडे लंच होता, आपण म्हणू शकतो, काही पूजा वगैरे होती आणि प्रसाद होता. आणि दुपारच्या वेळेला जेव्हा हे बंकटलाल शेठजी जेवण करून घरी जात होते आपल्या, तेव्हा त्यांना असं दिसलं की एक कोणीतरी असा तरुण मुलगा, म्हणजे खूप असा, की भर उन्हाच्या वेळेला असा रस्त्यावर बसलाय आणि जेवल्यावर जिकडे पत्रावळी, म्हणजे पूर्वी ताटं नसायची की नाही, पत्रावळी मध्ये तुम्ही बघितल्यात का कधी, अशा त्या पानाच्या लावलेल्या असतात. तर त्याच्या पत्रावळीमध्ये त्या अशा बाहेर टाकलेल्या होत्या, त्या खरकट्या पत्रावळीतलं अन्न ते वेचून खात होते. आता आपण रस्त्याने जाताना इतकी आजूबाजूला माणसं बघतो, आपण काय प्रत्येक वेळेला लक्ष पण देत नाही, हो की नाही? पण महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांनी असं बघितलं की 2-3 गोष्टी त्यांनी नोटीस केल्या. एक म्हणजे की भर दुपारची वेळ होती इतकी, की सगळे पक्षी सुद्धा झाडावरती जाऊन सावलीत बसले होते. म्हणजे आपल्याला अनकम्फर्टेबल होतं की नाही, खूप ऊन बिन असलं की. असं असताना हा तरुण मुलगा उन्हात बसला होता आणि अगदी आरामात बसला होता. काही कटकट नाही की बाबा कुठे सावली मिळतेय का, कोणी दिसतंय का, कोणी मला मदत करतंय का, काही खायला देतंय का, असं काही नाही. अतिशय शांतपणे महाराज बसले होते. आणि काही मिळावं, कोणी आपल्याला काही मदत करावी, असं थोडं पण त्यांच्या गावी नव्हतं. आणि शांतपणे ईश्वराचं स्मरण करत होते. आणि ही साईटच इतकी रेअर आहे की त्या बंकटलाल शेठजींना असं बघूनच कळलं की असा जो व्यक्ती बसू शकतो तो काही सामान्य माणूस असणार नाही. आणि मग पुढे ते त्यांच्याशी बोलायला गेले आणि मग त्यांची म्हणजे मग नंतर स्वामी शेगावला राहायला लागले आणि मग पुढे त्यांनी बऱ्याच लीला केल्या, बऱ्याच लोकांना उपदेश केला. पण ह्या त्यांचा जो प्रकट दिनाचा म्हणजे प्रकट होण्याचा जो प्रसंग आहे, त्याच्यावरनं स्वामींनी असं सांगितलं होतं की आम्ही तेव्हा त्यांचं स्मरण करू. तर आम्ही काय लक्षात ठेवायला पाहिजे, की तुम्ही बघा, हा भर दुपारचं ऊन रस्त्यावर, काही आजूबाजूला काही म्हणजे छत्री नाही, काय काही नाही. तर ही किती अनकम्फर्टेबल पोझिशन आहे की नाही, मोस्ट अनकम्फर्टेबल पोझिशन आहे. असं असताना सुद्धा एखादी व्यक्ती नामस्मरण करत शांत बसू शकते. तर आम्ही थोडस झालं झालं तर आता आजकाल तर बघा, स्वामी असं म्हणायचे की ही जी जनरेशन आहे ना, ती मोस्ट इम्पेशंट आहे. लाईट तर बहुतेक आजकाल आपल्याकडे जात नाही, गेले तर इन्व्हर्टर असतो. त्यामुळे दुपारच्या वेळी तर आपण तसंही बाहेर जात नाही, घरात बसतो, फॅन असतो, एसी असतो. तरी पण तुम्ही बघा, आपण किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रेस्टलेस असतो. 2 मिनिटं जर का इंटरनेटची रेंज गेली तर झालं, आमचा जीव असा कासावीस होतो की काय अगदी इथे चाललंय आमचं. थोडीशा गोष्टी मनाविरुद्ध झाल्या, थोडासा त्रास झाला, तरी आपण लगेच चिडचिड होते आपली, रेस्टलेस व्हायला होतं, होतं की नाही? तर महाराज आपल्या सगळ्यांना असं सांगतायत की हे जे आयुष्य आहे ना,
त्यात असं चालायचंच ना, कधीतरी थोड्याशा गोष्टी इनकन्व्हिनियंट असतात, मला आवडत नाहीत अशा गोष्टी असतात. मला एखाद्या वेळेला मला शाळेत अशा ठिकाणी बसवतात की जिथे मला बसायला आवडत नाही, बेंच चेंज करतात, बसमध्ये माझी फेवरेट सीट मला मिळत नाही, माझा फ्रेंड कधीतरी माझ्याशी भांडतो, कितीतरी गोष्टी असतात, लहान छोट्या छोट्या असतात, पण मला कॉम्प्रोमाइज करायला लागतं. कधीतरी मोबाईल मिळत नाही, इंटरनेटला रेंज येत नाही, मग मला नुसतं बसून राहावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी महाराज आपल्याला असं शिकवतायत की जेव्हा जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असाल, तेव्हा त्याच्याबद्दल त्रास करून घेणे, चिडचिड करणे, त्याच्यावरनं लोकांना नावं ठेवणे, असं करायच्या ऐवजी जर का आपण नामस्मरण करत राहिलो ईश्वराचं, तर त्याच्यामुळे आपला त्रास तर कमी होतोच, पण एक आपल्या मनाची जी स्थिती थोडीशी शांत, पेशन्स अशी जी तयार होते, त्याच्यामुळे पुढे आपण जर जेव्हा काही कुठलीही गोष्ट नवीन करायला जाऊ, त्याच्यासाठी आपलं मन जास्तीत जास्ती तयार राहतं, फ्रेश राहतं आणि एफिशियंट राहतं. हं? त्यामुळे महाराजांचं स्मरण आपण या केंद्रात जसं करणार आहे, तर त्याच्याबरोबर आपण एक असं ठरवूयात सगळेजण मिळून की ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की आत्ताची ही परिस्थिती मला खूप आवडत नाहीये, मला थोडासा त्रास होतोय, त्यावेळेला कंप्लेंट करायची असं जेव्हा आपल्या मनात विचार येईल, तेव्हा पहिल्यांदा असं करायचं की गजानन महाराजांना नमस्कार करायचा मनातल्या मनात, जिथे असू तिथे, सगळ्यांसमोर मोठ्यांना नाही. आणि थोडस आपल्याला जो कुठला देव आवडत असेल, राम कृष्ण गणपती, त्याचं स्मरण करायचं आणि तुम्ही बघा त्यांनी खरंच आपल्याला खूप बरं वाटतं. परिस्थिती लगेच बदलते असं नाही, पण ती जोपर्यंत आपल्याला फेवरेबल होत नाही तोपर्यंतचा जो टाइम आहे, त्यामध्ये खरंच खूप छान वाटतं आणि त्याचा खूप एक पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. तर तुम्ही सगळे करून बघाल असं, जेव्हा जेव्हा आता असं कधी परिस्थिती येईल त्यावेळेला. हं? आणि असं जर आपण केलं तर ती खऱ्या अर्थाने गजानन महाराजांचं आपण स्मरण करतोय किंवा त्यांची प्रार्थना करतोय असं होईल. हं? तर आता आपण नेहमीची उपासना करूयात. सगळ्यांना माहितीये कसं करायचं. आपण थोडा वेळ ध्यान करणार आहे. ध्यान करायच्या आधी आपण 3 वेळेला गायत्री मंत्र म्हणूया, 3 वेळेला दीर्घ ओंकार करूया आणि मग ध्यान करूया. आता ध्यानाला बसताना सगळ्यांनी कम्फर्टेबल तुम्हाला जी कुठली मांडी आहे, सहजासन किंवा ज्या कुठल्या पोझिशन मध्ये तुम्हाला कम्फर्टेबल बसता येईल अशी मांडी घालायची. हात एकावर एक ठेवायचे किंवा असे म्हणजे इंडेक्स फिंगर आणि अंगठा जुळवून, ज्याला ज्ञान मुद्रा म्हणतात, तसे हात ठेवायचे. डोळे हलकेच बंद करायचे आणि आपण असं आता ठरवायचं की आता ह्याच्या पुढची जी 3 मिनिटं आहेत आपली उपासनेची, त्याच्यात मी दुसरा कुठलाही विचार करणार नाहीये. आपलं ब्रीदिंग आहे, श्वास नॉर्मल जो आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे आणि मनातल्या मनात ओम श्रीराम हा जो कुठला मंत्र आहे त्याच्यावर फोकस करून एकदम शांत, जितकं शांत जसे गजानन महाराज बसले होते एवढ्या उन्हात, तसं शांत बसायचा आपण प्रयत्न करूयात. हं? आधी गायत्री मंत्र म्हणूया. ओम भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम
हम्म. आता आपण थोडस नामस्मरण करूया. आता अनन्य तुळशी. आता आज आपण श्रीराम जय राम जय जय राम ह्याचं मंत्राचं नामस्मरण करूया. तर मी सांगते आणि अनन्य तू माझ्या मागून म्हण आणि तुम्ही सगळेजण आपापल्या ठिकाणावर म्हणजे जिथे आहात तिथे म्हणा. घरनं करूया सुरुवात. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरिओम.